नमस्कार मंडळी, हॅलो, वेलकम बॅक टू शीतल द रीडर। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा छोट्या छोट्या कॉन्सेप्ट शिकणार आहोत, बेसिक पासून शिकणार आहोत। मला मागे कोणीतरी कमेंट केलेली की मॅडम सुरुवात कुठून करायची, तर मी तुम्हाला सांगते करा इथून सुरुवात। सुरुवात करण्यासाठी आपल्याला विचार करायची गरज नाही, आपण कुठूनही केव्हाही कधीही इंग्रजी बोलायची सुरुवात करू शकतो। आणि जर आपलं बेसिक पक्का असेल, आपला पाया आपला बेस जर पक्का असेल, तर आपल्याला जगातली कुठली ताकद इंग्रजी बोलण्यापासून थांबवू शकत नाही। म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस साठी सेंटेन्स घेत असते, कारण प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट बनत असतो। तुम्ही ऐकलंच असेल, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट। सरावानेच माणूस कुठलीही गोष्टमध्ये कुठलीही स्किल शिकायची असेल तर त्याच्यावर फक्त एकच उपाय आहे, सराव सराव सराव, प्रॅक्टिस। म्हणून तुम्ही जेवढी इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करणार तेवढंच तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमची इंग्लिश बोलायची स्किल तुम्ही तेवढीच लवकर आत्मसात करू शकाल। तर आजचा व्हिडिओ हा लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, सगळ्यांसाठी युजफुल आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये ज्याला इंग्रजी शिकायची आवड असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट थ्रू नक्की कळवा। तसेच आमचा अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर ब्लॉग्स, त्या चॅनलवरती सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पण नक्की बघा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण शिकणार आहोत, जसे की आपल्याला कोणाबद्दल माहिती सांगायची असेल, जसे की ती एक शिक्षक आहे, मी एक विद्यार्थी आहे, माझे अंकल बिझनेसमॅन आहे, तो एक शेतकरी आहे। म्हणजे काय, आपल्याला जर कुणाबद्दल माहिती द्यायची असेल, कुणाला डिफाइन करायचं असेल तर त्यासाठी आपण एम इज आर चा यूज करत असतो। नेहमी लक्षात ठेवा, आय सोबत नेहमी एम चा यूज केला जातो। जसे की मी टीचर आहे किंवा मी एक शिक्षिका आहे, आय एम अ टीचर, असं तुम्ही बोलू शकतात। आणि अनेक वचनी सोबत आर चा यूज होतो, जसे की दे, वी, दे आर, वी आर, यू आर। आणि इज हे सिंग्युलर सोबत यूज केलं जातं, जसे की ही इज, शी इज, इट इज, राम इज, सीता इज। तर आतापर्यंत तुमचं लक्षात आलं असेल की एम इज आर चा यूज कशासोबत केला जातो। आता आपण सेंटेन्सेस बघणार आहोत। जास्तीत जास्त सेंटेन्सेस आपण बघत असतो, त्याच्याने काय होतं, आपला डिफरन्स लक्षात येतो की कुठे काय यूज केलं जातं आणि कशी सेंटेन्सेस बनतात ते। चला तर मग बघूया। मी एक शिक्षिका आहे, आय एम अ टीचर, तू एक विद्यार्थी आहेस, यू आर अ स्टुडंट, तो एक इंजिनियर आहे, ही इज एन इंजिनियर, ती डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर, हा बोर्ड आहे, दिस इज अ बोर्ड, ही चेअर आहे, दिस इज अ चेअर। तर या पद्धतीने आता आपण काय बघितली, माहिती सांगतोय आपण की हा एक बोर्ड आहे, म्हणजेच दिस इज अ बोर्ड। तर यासाठी आपण इज यूज केला। मला उशीर झाला आहे, आय एम लेट, तू हुशार आहेस, यू आर क्लेवर, तो आनंदी आहे, ही इज हॅपी, तिला भूक लागली आहे, शी इज हंग्री, आम्हाला उशीर झाला आहे, वी आर लेट, ते मान आहेत, दे आर ग्रेट। आता हेच सेंटेन्सेस आपल्याला जर नेगेटिव्ह बोलायचे असेल तर आपल्याला काय करायचंय, सिम्पली नॉट ऍड करायचं आहे। जसे की मला उशीर नाही झाला आहे, आय एम नॉट लेट, तू हुशार नाही आहेस, यू आर नॉट क्लेवर, तो आनंदी नाही आहे, ही इज नॉट हॅपी, तिला भूक नाही लागली आहे, शी इज नॉट हंग्री, ते मान नाही आहेत, दे आर नॉट ग्रेट। आता जर क्वेश्चन करायचा असेल तर तो कसा करणार ते बघूया। क्वेश्चन विचारण्यासाठी आपण काय करत असतो, हेल्पिंग वर्ब पुढे आणत असतो। जसे की मला उशीर झाला आहे का, एम आय लेट, तू हुशार आहेस का, आर यू क्लेवर, तो आनंदी आहे का, इज ही हॅपी, तिला भूक लागली आहे का, इज शी हंग्री, ते महान आहेत का, आर दे ग्रेट, आम्हाला उशीर झाला आहे का, आर वी लेट। तर या पद्धतीने तुम्ही एम इज आर चा यूज करून कुणाबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल, माहिती काढून घ्यायची असेल, माहिती सांगायची असेल तर त्यासाठी आपण एम इज आर चा यूज करतो। आपण तिघ फॉर्म बघितले, नेगेटिव्ह, क्वेश्चन फॉर्म आणि पॉझिटिव्ह सुद्धा। आता काय,
तुम्हाला ॲमिजारचा सेकंड यूज तर माहीतच असेल. ॲमिजारचा सेकंड यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये केला जातो. जसे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स केव्हा यूज करतात, म्हणजे सध्या आपण काय काम करत आहोत ते सांगण्यासाठी. जसे की मी आता शिकवत आहे, आय एम टीचिंग नाव. तुम्ही काय करत आहात, व्हॉट आर यू डुईंग नाव, या पद्धतीने. म्हणजे काय, ॲमिजार प्लस वर्ब, त्याला आयएनजी फॉर्म, वर्बचा आयएनजी फॉर्म. जसे की तुम्ही आता शिकत आहात, यू आर लर्निंग नाव. तर आपण पहिल्या ॲमिजारचा पहिला यूज, पहिला कुणाबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची असेल, कुणाला डिफाईन करायचं असेल, कुणाला काही क्वेश्चन विचारायचं असेल, किंवा आपल्याबद्दल दुसऱ्याबद्दल काही माहिती सांगायची असेल, तर त्याच्यासाठी आपण ॲमिजारचा यूज करत असतो. तर त्यासाठी कर्ता म्हणजे वाक्याचा हिरो असतो, तो हिरो प्लस ॲमिजार प्लस नाउन किंवा इतर वाक्य, ते आपण बघितलं. आता आपण बघत आहोत ॲमिजारचा दुसरा यूज म्हणजे सेकंड यूज, जो होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ते म्हणजे आपण सध्याची क्रिया सांगण्यासाठी त्याचा यूज करत असतो. तेव्हा म्हणजे वाक्य कर्ता म्हणजे वाक्याचा हिरो तुम्ही त्याला म्हणू शकतात. कर्ता म्हणण्यापेक्षा जर आपण सोप्या भाषेत हिरो म्हटलं तर ते आपल्याला लवकर लक्षात राहतं. म्हणून हिरो प्लस ॲमिजार प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म आणि इतर वाक्य. जसे की मी जात आहे, I am going. मी शिकवत आहे, I am teaching. मी बसची वाट बघत आहे, I am waiting for the bus. तो येत आहे, He is coming. तो आता कमवत आहे, He is earning now. मी इंग्रजी शिकत आहे, I am learning English. माझी पाठ दुखत आहे, My bag is aching. माझे डोळे चुरचुरत आहेत. My eyes are stinging. तसेच जर तुम्ही ॲमिजार प्लस अबाउट टू चा जर यूज केला, ॲमिजार प्लस अबाउट टू प्लस इतर सेंटेन्स जर तुम्ही यूज केलं, तर त्याचा यूज म्हणजे इमिजिएट प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही करू शकता. जसे की तो आता जातच आहे, He is about to go. तो आता मरणारच आहे. He is about to die. म्हणजे काय, एखादी गोष्ट आता घडणारच आहे, त्याच्यासाठी तुम्ही ॲमिजार प्लस अबाउट टू चा यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने आज आपण ॲमिजारचा बेसिक यूज कसा करायचा ते शिकलो. आता तुम्हाला काय करायचंय, आता व्हिडिओ चालू असतानाच तुम्हाला आमच्यासोबत प्रॅक्टिस करायची. जेव्हा मी मराठी बोलते आणि सुवानी इंग्रजी बोलते, तर सुवानी सोबतच तुम्हाला सुद्धा तिथं बसून बोलायचंय. म्हणजे काय, तुमचा व्हिडिओही बघितला जातो आणि तुमची बोलायची प्रॅक्टिस सुद्धा होते. नसेल तुमच्यासोबत कोणी बोलायला, तर व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकतात आणि ॲमिजारचा यूज करून तुम्ही सेंटेन्स सुद्धा लिहून काढू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि त्याचप्रमाणे आपण अजून एक वॉइसवरचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, म्हणजे तुमची ती बेसिक कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल. ॲमिजार हा प्रेझेंट साठी यूज केला जातो आणि वॉजवेअर हा पास्ट साठी यूज केला जातो. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि ह्या व्हिडिओची सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच. थँक्यू.